सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा आपल्या वावरीत पावरे युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत। मी सातत्याने शेतकरी बांधवांना या चॅनेलच्या माध्यमातून सांगतोच आहे की खरी पावर जर कुठं असेल तर ते आपल्या काळ्या मातीत आहे, खरी पावर जर कुठं असेल तर ती ढेकळामध्ये आहे, खरी पावर कुठं आहे आपल्या वावरात आहे। हे जगातल्या अनेक राज्यकर्त्यांना माहित नव्हतं आणि मी सांगतो आज तो कोकण भागामध्ये बघायला मिळत नाही। महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक विभाग आहे त्याच्यामध्ये एक कोकण विभाग आहे, तर त्या ठिकाणी खोती पद्धत अस्तित्वात होती। ती खोती पद्धत आली कधी तर 16व्या शतकाच्या पूर्वार्धात। तुम्ही म्हणाल हे कुठले शब्द सांगायला लागलाय, मी जरा मातीतले शब्द सांगतो, आपल्या शेतकऱ्यांचे शब्द सांगतो। 16व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे 16वं शतक सुरू व्हायला त्याच वेळी आदिलशहानं कोकण भागामध्ये त्या ठिकाणची डोंगराळ जमीन कसण्यासाठी, आता आपण जिथं बसलोय तो डोंगरच आहे बरं का, म्हणून मुद्दाम मी खोती पद्धतीचा विषय करताना डोंगराच्या भागामध्ये येऊन करायला लागलो। तर डोंगराळ भागामधली शेती कसता यावी, एखाद्या ठिकाणी लोकवस्ती निर्माण करावी अशा उद्देशानं त्या ठिकाणी खोतांची नेमणूक केलेली होती। आता खोत म्हटल्यावर महाराष्ट्रातल्या लोकांनी एका वेगळ्या नावाचा विचार करायची काही गरज नाही बरं का। मी त्या खोती पद्धतीचं सांगतोय, लक्षात घ्या। जी खोती पद्धत आदिलशहाने त्या ठिकाणी सुरू केली ती कशाची होती तर त्या ठिकाणी जे संबंधित लोक शेती करायचे, जे शेतकरी होते, ज्यांना त्या काळामध्ये कुळ असं म्हटलं जायचं, तर शेती कसल्यानंतर त्या शेतामधून निघणाऱ्या उत्पन्नावरचा सारा म्हणजे आपल्या आताच्या भाषेमध्ये महसूल हा तो आदिलशहाकडे जमा करावा लागायचा आणि त्याच्यासाठी खोतांची नेमणूक केलेली होती। तो खोतांना सारा दिला जायचा। आता मध्ये तयार केलेली मध्यस्थी काही लय शहाणी असतात का आपल्याला माहित आहे ना, की एकाच्या हातात जर बर्फ दिला तर तो बर्फ शेवटपर्यंत नीटपर्यंत पोहोचेल असं नाही। बर्फाचा एवढा मोठा समजा तुकडा दिला तर शेवटच्या लाईनीतल्या माणसापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा एवढा एवढा तुकडा होतो आणि अगदी शेवटला गेला तर त्याचं पाणी झालेलं असतं। म्हणजे 1 रुपयाच्या शासनाने जर मंजूर केला तर शेवटच्या माणसाला त्यातले 1 पैसेच मिळतात, बरोबर का। त्या खोताचं तसंच होतं। आदिलशहाला काही सगळं मिळत असेल का त्या काळात? ज्या खोताची नेमणूक केलेली असायची तो खोत संबंधित शेतकऱ्याकडून सारा वसूल करताना अगदी बेसुमार सारा वसूल करायचा। आणि त्या काळामध्ये जे खोत होते ते खोत त्या कुळांकडून म्हणजे शेतकऱ्यांकडून कबुलायत लिहून घ्यायची। कबुलायत म्हणजे आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये नोटरी म्हणू, 100च्या बॉन्डवर काहीतरी करारपत्र म्हणू, तर ते कबुलायत लिहून घ्यायचे। आणि त्या कबुलायत मध्ये काही जाचकाठी होत्या आणि त्यातली एक अट अशी होती की वेठबिगारी। आता वेठबिगारी आपल्या सगळ्यांना माहित आहे, वेठबिगारी म्हणजे कमी पगारात जास्त राबवून घेणे। आता ते जरा बरं, पण त्याच्यापेक्षा वाईट आणि अगदी शेतकऱ्याच्या हालापेष्टा करणारा नियम जर कुठला असेल तर तो नियम असा होता की खोतांच्या घरामध्ये संबंधित कुळांनी जायचं आणि त्या ठिकाणी फुकटात पाणी भरायचं, त्या ठिकाणी फुकटात त्यांच्या जनावरांना चारा टाकायचा, त्या ठिकाणी फुकटात त्यांच्या घराची झाडलोट करायची, सगळं फुकटात करायचं। तर ते जरा कुळांना शेतकऱ्यांना नको वाटायला लागलं, का तर आपण सगळी बळीराजाची वारसदार आहे, लढाऊ जमात आहे आपण, आणि त्या खोतांचा अन्याय आपल्याला सहन व्हायचा बंद झाला। त्या काळामध्ये खोतांच्या विरोधात कोकणामध्ये मग रत्नागिरी असेल, रायगड जिल्हा असेल, तर त्यांनी काय केलं, एक मोठा लढा उभा केला आणि त्याच्यासाठी एक नाव दिलं त्यांनी, कोकण प्रांत शेतकरी संघ असा एक संघ उभा राहिला आणि सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी गोळा करायला सुरुवात केली। मग खोत काही कमी होते का? खोतांनी काय केलं, त्यांची संघटना रस्त्यावर उतरवली। त्यांची संघटना रस्त्यावर उतरवून ब्रिटिशांच्या माध्यमातून त्या कुळांवर म्हणजे शेतकऱ्यांवर एक दबाव आणला आणि दबाव आणल्यानंतर तो कोकण प्रांत शेतकरी संघ बंद करावा लागला, त्याच्यावरती बंदी आणली ब्रिटिश शासनाने। मग आता बंदी आणली म्हटल्यानंतर परत त्यांना त्यात काही करता आलं नाही, मग बंद केलं। पण लढा कसा चालू ठेवायचा तर त्या काळामध्ये नारायण नागू पाटील म्हणजे ना पाटील, मग चित्रे असतील, परुळेकर असतील आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर त्या कोकण प्रांत शेतकरी संघ बंद झाला म्हणून शेतकऱ्यांचा लढा दुसऱ्या माध्यमातून उभा करायचं ठरवलं। त्यांनी एक संप उभा केला शेतकऱ्यांचा मोठा, जगाच्या पाठीवरचा प्रदीर्घ काळ चाललेला शेतकऱ्यांचा संप म्हणून जगातल्या सगळ्या इतिहासकारांनी त्याची नोंद घेतलेली आहे। 1934 पासून 1939-40 पर्यंत तो संप चालू होता। संप म्हणजे काय लक्षात घ्या, संप म्हणजे काय तर त्यांनी ठरवलं कुठल्याही खोताची जमीन कसायची नाही, तिथे काबाड कष्ट करायचे नाही, त्यांच्या जमिनीत पाय सुद्धा ठेवायचं नाही, काय खोतानं कसं जगायचं तसं जगू द्या, असं बेधडक निर्णय घेतला गेला। आणि मग त्या काळामध्ये सगळ्या कुळांनी तो प्रदीर्घ काळ संप चालू ठेवलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्येच एक चरी नावाचं गाव आहे, त्या चरी गावामध्ये मोठा मेळावा झाला। तिथं नारायण नागू पाटील आहेत, स्वतः चित्रे आहेत, परुळेकर आहेत आणि त्या सभेचे डायरेक्ट प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत। आणि खरं तर त्या शेतकऱ्यांनी मोठा लढा उभा केल्यानंतर त्या काळामध्ये त्या संपाची एक मोठी सभा झाली, तो मेळावा झाला आणि त्यांनी ठरवलं की कसल्याही परिस्थितीत हा जो बेधडक वसूल केला जाणारा जो सारा आहे, जो महसूल आहे, तो बंद करण्यात यावा, खोती पद्धतच नष्ट करावी। मग त्या काळात स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते। त्यांनी विधिमंडळातच एक विधेयक मांडलं की कसल्याही परिस्थितीत खोती पद्धती नष्ट झाली पाहिजे। आता त्यांनी विधेयक मांडल्यानंतर पुढे 15-20 वर्ष गेलेले आहेत
26 जानेवारी 1950 ला आपल्या सगळ्यांना माहित आहे संविधान या देशामध्ये लागू झालं, पण तरी सुद्धा खोती पद्धत आपल्या कोकणात चालू होती, लक्षात घ्या. बरोबर 26 जानेवारी 1950 नंतर 4-5 महिन्यामध्येच मे 1950 ला कोकणातली खोती पद्धती नष्ट झाली. आपल्या भारत सरकारने निर्णय घेतला की खोती पद्धती निर्मूलन विधेयक मांडले गेलं, पारित झालं. खोतांचा नाईलाज झाला. सगळ्या खोतांनी मग त्या जमिनी सोडून दिल्या आणि सगळ्या कुळांना त्यांचे अधिकार मिळाले. तर त्या काळामध्ये कदाचित आपणाला पटणार नाही, एक आकडा माझ्याकडे असा आहे, 1,22,860 एकर जमीन कोकणामधली खोती पद्धतीतून मुक्त झालेली आहे. ही खोती पद्धत शेतकऱ्यांवर लादलेली होती. अन्यायकारक अशा पद्धतीने तो महसूल त्या काळामध्ये शेतकऱ्यांकडून गोळा केला जात होता. पण शेतकऱ्यांनी लढा उभा केल्यामुळं त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला. कळलं ना? वावराच्या नादाला जर कोण लागला ना तर वावरातली पावर शेतकरी दाखवल्याशिवाय राहत नाहीत. हा आपला इतिहास आहे. अशा वेगवेगळ्या अंगानं शेतकऱ्यांच्या लढ्याचा इतिहास आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत आणि वावरातली पावर आपल्याला संबंधित सगळ्या व्यवस्थेला, इथल्या समाज व्यवस्थेला सुद्धा आपल्याला निश्चितपणाने दाखवून द्यायचे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा. आपल्याला व्हिडिओ बद्दल आणि खोती पद्धतीबद्दल अधिक काही माहिती असेल तर कमेंट थ्रू आम्हाला कळवायला विसरू नका. शेतकऱ्यांच्या संदर्भाने उभा राहिलेले जे लढे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, त्या लढ्यांच्या बद्दल आपल्याला काही माहित असेल तर ते कमेंट थ्रू आम्हाला कळवा. आणि अजूनही आमच्या वावर इज पॉवर या युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. कारण नवीन एखादा व्हिडिओ जर आम्ही या चॅनेलवरती टाकला तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत यावं असं जर वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल. धन्यवाद.